नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. ही योजना खास नागपूर आणि अमरावतीमधील नजूल जमिनीच्या भाडेपट्टाधारकांसाठी आहे, ज्यांच्या अनेक वर्षांच्या समस्यांवर आता एक मोठा उपाय आलेला आहे. हो, आपण बोलतोय विशेष अभय योजनेबद्दल. चला या योजनेचे फायदे आणि नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, अनेक वर्षांपासून नजूल जमिनीवर राहणाऱ्या लोकांना कितीतरी अडचणींना सामोरं जावं लागतंय. कधी जास्त शुल्काचा बोझा, कधी किचकट सरकारी प्रक्रिया, या सगळ्या नियमांच्या जंजाळात अनेक जण अक्षरशः अडकून पडले होते. आणि याच मोठ्या समस्येवर तोडगा म्हणून ही नवीन योजना सरकारने आणलीय. पण ही नवीन योजना एवढी महत्त्वाची का आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधीची परिस्थिती नेमकी किती गुंतागुंतीची होती हे पाहावं लागेल, कारण ही समस्या काही आजची नाही, ती मागच्या काही सरकारी धोरणांमधून तयार झाली होती. झालं असं की 2015 आणि 2019च्या धोरणांमुळे काही नियम खूपच किचकट झाले. त्यातला एक मोठा अडथळा होता अनर्जित उत्पन्न. म्हणजे काय, तर मालमत्तेची किंमत वाढल्यावर सरकारला द्यावा लागणारा एक मोठा हिस्सा. याचे दर इतके जास्त होते की मालमत्ता हिकणं, तिच्या वापरात बदल करणं किंवा बांधकामातील काही लहान मोठ्या चुका नियमित करणं हे खूपच खर्चिक होऊन बसलं होतं. आणि याचा परिणाम अनेक नागरिकांवर मोठी थकबाकी साचली. तर याच आर्थिक आणि प्रशासकीय ओझ्यावर एक ठोस उपाय म्हणून शासनाने ही नवीन अभय योजना आणली आहे. चला तर मग पाहूया ही योजना नेमकी आहे तरी काय आणि ती भाडेपट्टाधारकांना कशी मदत करणार आहे. हो, ही तारीख लक्षात ठेवा, 16 मार्च 2024. याच दिवशी विशेष अभय योजना 2024-25 अधिकृतपणे जाहीर झाली आहे. ही काही कायमस्वरूपी योजना नाहीये, तर एका विशिष्ट कालावधीसाठी दिलेली एक सुवर्णसंधी आहे, जी भाडेपट्टाधारकांना मोठा दिलासा देण्यासाठीच तयार केली आहे. आता ह्या योजनेतला एक खूप महत्त्वाचा शब्द आहे फ्री होल्ड किंवा भोगवटादार वर्ग 1. याचा सोपा अर्थ काय, तर याचा अर्थ आहे भाडेपट्टीची जमीन पूर्णपणे मालकीची होणं. म्हणजे सरकारला दरवर्षी भाडे देण्याची गरज नाही किंवा दर 30 वर्षांनी भाडेपट्टा नूतनीकरण करण्याचं टेन्शनही नाही. एकदा का जमीन फ्रीहोल्ड झाली की तिचे संपूर्ण आणि निर्विवाद मालकी हक्क मिळतात. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर की या योजनेमुळे थेट खिशाला काय फायदा होणार आहे. पाहूया या योजनेचे एक एक करून सगळे आर्थिक फायदे. पहिला आणि सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे जमिनीला फ्री होल्ड करण्यासाठी लागणारं शुल्क, ज्याला अधिमूल्य किंवा प्रीमियम म्हणतात. आधी हे इतकं जास्त होतं की अनेकांना ते परवडतच नव्हतं. पण आता सरकारने त्यात एक अभूतपूर्व सवलत दिली आहे. फक्त 2%. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. जमिनीच्या सध्याच्या बाजारमूल्याच्या फक्त 2% रक्कम भरून भाडेपट्टीची जमीन पूर्ण मालकी हक्काची करता येणार आहे. ही एक प्रचंड मोठी सवलत आहे, जी आधीच्या दरांच्या तुलनेत खरंच खूप कमी आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या फायद्याकडे. अनेकांवर जमिनीच्या भाड्याची मोठी थकबाकी जमा झाली आहे. तर ही थकबाकी आणि चालू वार्षिक भाडं भरण्यासाठी सुद्धा या योजनेत एकच आणि अतिशय कमी दर ठरवण्यात आला आहे. आणि तो दर आहे फक्त 0.02%. या योजनेअंतर्गत चालू वार्षिक भाडं याच दराने भरायचं आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जुनी कितीही वर्षांची थकबाकी असली तरी ती सुद्धा याच किरकोळ दराने भरून काढण्याची संधी आहे. तिसरा मोठा फायदा त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडून मालमत्तेत कळत नकळत काही बदल झाले आहेत. समजा परवानगीशिवाय हस्तांतरण झालं असेल किंवा थोडंफार बांधकाम झालं असेल, तर अशा उल्लंघनांना नियमित करण्यासाठी जे शुल्क लागतं ते सुद्धा खूप कमी केलं आहे. हे शुल्क आता फक्त 1% आहे. म्हणजे ज्या वर्षी शेवटचं उल्लंघन झालं त्या वर्षाच्या बाजार मूल्याच्या केवळ 1% रक्कम भरून ते नियमित करता येईल. यामुळे अनेक कायदेशीर गुंतागुंतीतून अगदी सहज मार्ग काढता येतो. हे सगळे फायदे ऐकून खूपच छान वाटते, बरोबर. पण हे मिळवण्यासाठी एक अट आहे, आणि ती म्हणजे वेळेची. ही योजना कायमस्वरूपी नाही, त्यामुळे तिच्या तारखा लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे नीट लक्षात घ्या. योजना 1 एप्रिल 2024ला सुरू झाली आहे आणि ती फक्त 31 जुलै 2025 पर्यंतच लागू राहील. त्यानंतर म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून तेच जुने आणि अधिक खर्चिक नियम पुन्हा लागू होतील. त्यामुळे ही संधी खरंच मर्यादित काळापुरतीच आहे. फरक बघा किती मोठा आहे. 31 जुलै 2025 पर्यंत थकबाकी फक्त 0.02% दराने भरून संपवता येईल.
पण ही मुदत संपली की त्याच थकबाकीवर वार्षिक 10% दंड लागायला सुरुवात होईल. इतकंच नाही तर फ्री होल्ड आणि नियमितीकरणाचे जे सोपे आणि स्वस्त दर आता आहेत ते सुद्धा निघून जातील. मग प्रश्न उरतो की या योजनेची मुदत संपल्यावर नेमकं काय घडणार आहे याचे परिणाम स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सरकारी निर्णयात हे अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की ही सुवर्ण संधी संपताच ती जुनी, महागडी आणि क्लिष्ट प्रणाली परत येणार. त्यामुळे सध्या जी संधी उपलब्ध आहे तिचं महत्त्व आणखीनच वाढतं. तर या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. एक स्पष्ट अंतिम मुदत समोर दिसत असताना भाडेपट्टाधारकांनी आपल्या मालमत्तेचे हक्क पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी नक्की कोणता विचार करायला हवा? ही एक निर्णायक वेळ आहे आणि यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.